ज्याही विद्यार्थ्यांचा लॉस झालेला आहे त्यांच्यासाठी अतिशय जबरदस्त अशी सुवर्ण संधी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम यातला एकही पॉईंट सोडू नका, का तर सरकारी नोकरीची प्रचंड मोठी संधी लॉच्या विद्यार्थ्यांना प्राप्त झालेले. नेमकी पात्रता काय, ह्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, त्याच्याबरोबर परीक्षा पद्धत काय आहे, A to Z गोष्टी तुम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीटनेटका पहा. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या, MPSCच्या माध्यमातून आलेली जाहिरात आहे. जवळजवळ 244 जागांसाठी. पदाचं नाव आहे अतिरिक्त अभियोक्ता. अशा प्रकारे गट अ ची पोस्ट आहे. थोडक्यात आपल्या ग्रामीण भागामध्ये ह्याला सरकारी वकील म्हणून ओळखलं जातं, बरोबर आहे. तर अशा प्रकारचं हे पद आहे. हे पद तुम्हाला लक्षात आलेलं असावं. आता सर्वसाधारणतः ही पद किती आहे ती, काय आहे ती, आणि त्याच्याबरोबर याच्या सगळ्याचं मार्गदर्शन आहे, ते सगळं काय आपल्या अकॅडमी मार्फत प्राप्त आहे. आणि जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी डिस्क्रिप्शन मधला टेलिग्राम जॉईन करा, किंवा ज्या विद्यार्थ्यांना याच्या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे, अभ्यासक्रम जाणून घ्यायचा आहे, त्यांनी त्या नंबरवरती नक्कीच कॉल करा. तर पहिला मॅटर लक्षात घ्या की बघा, ही जी आहे उपलब्ध पदसंख्या 244. आता इथं एकूण पदे कोणत्या कॅटेगरीला किती आहेत काय आहेत हे इथं बघून घ्या. हे काही इथं सांगायची गोष्ट नाही. हे टेलिग्रामला मी टाकतो. कॅटेगरी वाईज पद आहेत, प्रत्येक कॅटेगरीला पद आहेत, कुठल्याही कॅटेगरीला यातनं वगळलेलं नाही, बरोबर आहे. आणि ह्याचा अर्ज करायचा कालावधी सुरू होतो 20 मार्च ते 9 एप्रिल पर्यंत अर्ज करायचा. अर्ज करण्यासाठी MPSCच्या अकाउंटवर जायचं, MPSC लॉग इन म्हणून टाकायचं, लॉग इन वरती जायचं, न्यू रजिस्ट्रेशन म्हणून आपली समस्त माहिती भरायची आणि त्यानंतर फॉर्म भरायचा. त्यानंतर काय करायचंय, फॉर्म भरायचंय. जास्त नाही, 449 रुपये एवढं चलन आहे, त्याच्यामुळे जास्त काय लोड नाही. आता यामध्ये जर पाहायचं झालं तर वय बघा, तर वयाच्या संदर्भातली पात्रता अशी आहे, 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी, अदर कॅटेगरीसाठी 43, OBC SC ST SC ह्या सगळ्या कॅटेगरीसाठी किती 43 वर्ष आहे. आणि दिव्यांग उमेदवार असेल तर 45 वर्ष वय आहे. आता याची शैक्षणिक पात्रता फार महत्वाची आहे, ती इथं जाणून घ्या. पहिलं तर याची लॉ मध्ये डिग्री झालेली पाहिजे. बेसिक लॉ मध्ये काय पाहिजे, डिग्री पाहिजे. दुसरा मुद्दा, ह्या ठिकाणी अनुभव, जसं की वकील व्यवसाय संदर्भात संबंधित न्यायालयाच्या मान्य न्यायाधीशांनी प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य समजण्यात येईल. म्हणजे बघा, तुम्ही ॲडव्होकेट म्हणून हायकोर्ट किंवा इन अ कोर्ट ऑफ सब ऑर्डिनेट थेरिटो म्हणजे 8 वर्षाचा तुम्हाला वकिलाचा अनुभव पाहिजे. आणि हे तुमच्या अनुभव सर्टिफिकेटवरती ह्या ठिकाणी कोणाची सही पाहिजे, तर माननीय ज्या न्यायालयामध्ये केलं तिथल्या न्यायाधीशांचं प्रमाणपत्र असावं की फलाना विस्ताना वकील 8 वर्ष झालं इथं प्रॅक्टिस करतोय, असं सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी एकंदरीत तुमची डिग्री पूर्णच पाहिजे, त्यात काही डाऊट नाही. अनुभवाच्या दाव्याबाबत असं सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी आपण पाहतो, अनुभवाच्या दाव्यासंदर्भात नेचर ऑफ जॉब ॲडव्होकेट असं नमूद करायचं. म्हणजे अनुभव म्हणून ज्यावेळेस एक्झाम आयोगाचा फॉर्म भरताना तुम्हाला कॉलम येईल, त्यावेळेस अनुभव काय 8 वर्ष वगैरे नव्हे, तर काय टाकायचं, नेचर ऑफ जॉब ॲडव्होकेट. तुमचा जॉब कोणता आहे, ॲडव्होकेट आहे. आणि तिथं पुढं पिरियड ऑफ येतो किती असतो, तर तिथं तुम्ही 8+ याच्यावर क्लिक करून द्यायचं, किती 8 वर्ष आयोगाचा फॉर्म भरताना. ही बेसिक पात्रता आहे, पात्रता लक्षात घ्या. आता ह्यानंतर जर पाहायचं झालं तर निवड प्रक्रिया कशी आहे बघा. ह्यामध्ये जाहिरातीत नमूद केलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव हे सगळं त्या तुमच्याकडे पाहिजेच पाहिजे, त्यामध्ये काय डाऊट नाही. त्या व्यतिरिक्त विद्यार्थी इथं चालणार नाही. दुसरा मुद्दा की अर्ज प्राप्त संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीत तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल. बघा, ह्यामध्ये साधारणतः काय असतं की समजा 244 जागाला एका 4 किंवा एका 6 प्रमाण धरा,
आपण मानू 250 जागा हिशेबासाठी, आणि एकाच 4 म्हणजे 1000 विद्यार्थी, आणि एकाच 6 म्हणजे साधारणतः 1500 विद्यार्थी. 1500 विद्यार्थ्यांनी जर याला फॉर्म भरला तर ते इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्ट करणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन सिलेक्ट करणार. तिथं काय परीक्षा नाही. परंतु जर विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली, विद्यार्थी संख्या मोठी झाली, तर मग इथं ते पेपर घेणार, चाळणी परीक्षा. आता हे चाळणी परीक्षेमध्ये काय राहतं तुम्हाला सांगतो. चाळणी परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी JMFC वगैरे जे एक्झाम आहेत, ह्या ठिकाणी अशा एक्झामच्या संदर्भातला सिलेबस लॉचा तो नेमका काय संभावित राहू शकतो ह्याच्यावर मी सेपरेट एक सेशन घेईल, की आपला वकील वर्ग आहे तो सगळा सेशन घेईल. परंतु सध्या तर लक्षात घ्या की जर तुम्ही JMFC ची तयारी करत असाल तर लक्षात घ्यायचं की तुम्हाला ह्या ठिकाणी ही परीक्षा, चाळणी परीक्षा अवघड नाही. दोन्ही एकाच बापाच्या परीक्षा येत्या असं म्हणलं तरी चालेल. आता या चाळणी परीक्षेमध्ये ती परीक्षा होईल, त्यामध्ये पर्सेंटाईल पद्धत लागू होईल. पर्सेंटाईल पद्धत काय असती, समजा 100 मार्काचा पेपर झाला आणि एखादा ओपनचा विद्यार्थी आहे आणि त्याला इथं मार्क पडलेत 80, बरोबर आहे. तर ओपनच्या शेवटच्या विद्यार्थ्याला ह्याच्या 35% मार्क असावेत. एक पर्सेंटाईल पद्धत असते. हे पर्सेंटाईल पद्धत लागू करण्याची बरीच कारणं आहेत. ती पहिलं कारण म्हणजे एखादा वकील लयच हुशार असतो आणि एखादा वकील नुसता आपला काहीतरी सर्टिफिकेट घेऊन ना तिथंच नाचवत आलेला असतो ड्युटी, की माझ्याकडं वकिलीचं सर्टिफिकेट आहे. आता हे 2 विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि असं माना की 244 जागेमध्ये ह्या ठिकाणी 200 विद्यार्थी परीक्षेला बसलेत. 100 विद्यार्थी लयच हुशार आहेत आणि 100 विद्यार्थी उगाच काहीतरी आपल्या चुनो मुनो डांगडिंग करून आलेले आहेत. तर शेवट आता 244 जागा आहेत, त्या 200 सिलेक्ट होणार. पण असा सिलेक्ट होता कामा नाही ना, आकलीचा भाग नाही. म्हणून पहिला नंबर ज्याचा येतो त्याला जेवढी मार्क आहेत, किमान त्याच्या 35% मार्क हे शेवटच्या विद्यार्थ्याला असावेत. ह्याला पर्सेंटाईल पद्धत म्हणतात. ह्याच्यामध्ये तो बसला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय, तो बसला पाहिजे. हा विचार लक्षात घ्या. आता चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, माध्यम काय, दिनांक काय, परीक्षा ऑनलाईन ठेवायची का ऑफलाईन ठेवायची, हे सगळं नंतर, आधी फॉर्म भरा, हे सगळं नंतर येणार आहे. आता लक्षात घ्या, मुलाखतीमध्ये या ठिकाणी चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचार घेऊन काय केलं जाईल, मेरिट लावलं जाईल. आणि जर चाळणी परीक्षा नाही झाली तर मुलाखत घेतली जाईल, पण मुलाखतीत किमान 41% मार्क पडली पाहिजेत. तर असं ही परीक्षा आहे. म्हणजे पण इथं लक्षात घ्या, चाळणी परीक्षा 101% होणार, ह्यात काही डाऊट नाही. का तर महाराष्ट्रात बेरोजगारीच्या संख्येत वकिलांची संख्या तितकीच जबरदस्त मोठ्या प्रमाणात आहे. का तर बाकीची पोरं गवंडी काम करतेली, कुठं वडापावचा गाडा टाकतेली, कुठं काही करतेली, शेती करतेली. पण वकील झाल्या ती मध्येच अडकतं, मी वकील आहे, मग कोर्टात जातो. कोर्टात तर या ठिकाणी केसपेक्षा वकिलाची संख्या जादा झाली, बरोबर आहे. त्याच्यामुळं जनरली काय आहे की इथं काय घडतं की इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या काय आहे, फॉर्म भरणारी संख्या जास्त आहे. का तर पगार सोपा नाही, याला गटचं पद आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे पगार जोक नाही, याचा लाखाच्या वर पगार आहे. त्यामुळे परीक्षा येणार याला. त्यामुळे फॉर्म भरून घ्या, बाकी पुढं काय आहे ते आपण बघून येऊ. आणि याचं काय मार्गदर्शन वगैरे जे आहे ते सगळं आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होत असतं. सध्या JMFCच्या संदर्भात बॅचेस सुरू आहेत. जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी अवश्य अकॅडमीला व्हिजिट करा. नंबर 1 क्वालिटी सहित इथं शिकवलं जातं. हे सगळं तुमच्या ध्यानात आलेलं असावं अशी अपेक्षा करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.